श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. लवकरच पितृपक्ष सुरू होत आहे. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते. आपल्याला देखील या पितृपक्षाच्या काळामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहील. तर भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही, त्यामध्ये अनेक अडचणी येतात, तेव्हा ते काम कुठेतरी शेवटला जाते. तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळी येत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुले असतील पण मुलांचे व्यवस्थितरित्या चालत नाही, मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला असतात. तर अशा समस्या जर असतील तरी देखील आपल्या घरामध्ये पितृदोष असतो. आता पितृदोष असो किंवा नसो, आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांची काही सेवा करायची आहे, तसेच काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर आता जोपर्यंत पितृपक्ष आहे तोपर्यंत आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात. मग ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या दरवाजावरती येतात, उंबरठ्यावरती येतात असे म्हणतात. त्यामुळे आपण रोज उठल्यावरती आपल्या उंबरठ्यावरती थोडंसं पाणी हे शिंपडायचं आहे. अगदी तुम्ही दोन्ही साईडनं थोडं पाणी शिंपडलं तरी पण चालेल. आपण जर असं पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो असे म्हणतात आणि ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे आपण रोज सकाळी उठल्यानंतर हे काम जरूर करायचं आहे. तसेच आता या पितृपक्षाच्या काळामध्ये सूर्याला अर्घ्य देणे याला देखील खूप महत्त्व आहे. तुम्ही थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका. तसेच काळे तीळ देखील त्या पाण्यामध्ये टाकावे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे असे म्हणतात. त्यामुळे आपण पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि अशा पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अगदी रोज तुम्ही 15 दिवस सूर्याला अर्घ्य दिला तरी पण चालेल. यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. तसेच आपले पूर्वज हे प्रसन्न होत असतात. जेव्हा सूर्याला अर्घ्य देतात तेव्हा ते पाणी आपल्या पायावरती उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करू शकता. तसेच आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण रोज देखील दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढू शकता. यामुळे देखील आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. ज्या दारामध्ये नेहमी रांगोळी काढलेली असते तर तिथे नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. तसेच तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते असे म्हणतात. त्यामुळे अगदी आपल्याला रोज शक्य असेल तर रोज तुम्ही दाराबाहेर रांगोळी काढू शकता किंवा अगदी कमीत कमी 2 दिवसातून 3 दिवसातून तुम्ही दाराबाहेर रांगोळी ही काढावी. तसेच तुमच्या घरामध्ये जेव्हा श्राद्धविधी आहे त्या दिवशी तर आपल्याला दाराबाहेर रांगोळी काढायचीच आहे. तसेच आपण दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. दरवाजावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. तसेच दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपण या दिवशी जरूर लावावं. आता आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये एक माठ भरून ठेवायचं आहे. आता माठ म्हणजे अगदी छोटंसं मडकं असतं किंवा अगदी संक्रांतीसाठी आपण जे काही छोटेसे खण पुसतो ते घेतले तरी पण चालेल. काही ठिकाणी बोळकं देखील म्हणतात. म्हणजेच एकंदरीत आपल्याला मातीच्या स्वरूपामध्ये असणारं भांडं घ्यायचं आहे. अगदी छोटं घेतलं तरी पण चालेल. तर आता हे घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध जल टाकायचं आहे. तसेच या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि आपल्याला 5 किंवा 7 दुर्वा त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आता असं पाणी आपण रोज किचनमध्ये भरून ठेवायचं आहे. अगदी तुम्ही जिथे पाण्याचा हंडा ठेवता किंवा पाण्याचा माठ ठेवता त्याच्याजवळ ठेवलं तरी पण चालेल.
तुम्ही असं पाणी रोज भरून ठेवावं आणि रोज भरल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी परत आपण हे पाणी ओतायचं आहे। मग तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला हे पाणी टाकलं तरी पण चालेल। आता हे पाणी आपल्याला रोज का भरायचं, तर यामुळे आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होत असतो, त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। आपल्या किचनमध्ये जिथे पाण्याची जागा असते तिथे देखील पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात। त्यामुळे अशा प्रकारचा माठ किंवा मातीचं भांड आपण रोज पितृपक्षाच्या 15 दिवसाच्या काळामध्ये तिथे भरून ठेवायचंच आहे आणि त्यामध्ये रोज 4 किंवा 5 दुर्वा या आपल्याला टाकायच्याच आहे। आता दुर्वा सहज मिळून जातात, तुम्ही या नक्की टाकू शकता। आता ही सेवा कोण करू शकते, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल। यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आणि ज्यांना रोज असे मातीचे भांडे भरून ठेवणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी जेव्हा तुमच्या पितरांचे श्राद्ध असेल त्या दिवशी तरी कमीत कमी मातीचं भांड आपल्या किचनमध्ये भरून ठेवायचंच आहे। तसेच तुम्ही त्या मातीच्या भांड्याजवळ एक दिवा देखील प्रज्वलित करू शकता, कारण की तिथे पितरांचा वास असतो असे म्हणतात। मग एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता। आता हा जो काही दिवा प्रज्वलित करणार आहोत या दिव्यामध्ये देखील थोडेसे काळे तीळ टाकावे, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करावे आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणावा। तसेच आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये रोज पितृस्तुती तसेच ओम पितृदेवताय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा किंवा श्रवण करावा। यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। त्यानंतर या काळात आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। हिंदू धर्मात पिंपळाचे झाड सर्वात पवित्र मानले जाते। पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडात वास करतात। यामुळेच कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर केला जातो। ज्योतिषशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्त होतो। पितृदोष हा त्यापैकी प्रमुख एक आहे। त्यामुळे पितृपक्षात पिंपळ, विशेषतः पारस पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने खूप फायदा होतो। पारस पिंपळ केवळ पितृदोष दूर करण्यासाठी प्रभावी नाही तर अनेक प्रकारचे औषधी फायदेही आपल्याला यामुळे बघायला मिळतात। आता पितृपक्षाच्या काळामध्ये पिंपळाच्या झाडावरती आपले पूर्वज येतात अशी मान्यता आहे, तर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, मग तुम्ही ओला नारळ घेऊ शकता किंवा जो गोटा नारळ मिळतो तो नारळ घेतला तरी पण चालेल। त्या नारळाला वरून जे 3 होल आहे ते 3 होल आपल्याला पाडायचे आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जे काही होल आहे ते आपण परत बंद करून घ्यायचे आहे किंवा अगदी नारळामध्ये देखील तुम्ही थोडंसं पीठ भाजून टाकू शकता, तसेच थोडीशी साखर देखील टाकायची आहे। हा नारळ परत बंद करायचा आहे आणि असा नारळ आपण पिंपळाच्या झाडाखाली जाऊन गाडायचा आहे। मातीमध्ये थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्याखाली आपण हा नारळ गाडायचा आहे। असा नारळ आपण जर पिंपळाच्या झाडाखाली जर गाडला तर आपले जे काही कर्ज आहे ते दूर होत असते। यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला थोडंसं शुद्ध जल त्यामध्ये काळे तीळ टाकून असं पाणी अर्पण करायचं आहे। पिंपळाच्या झाडाजवळ आपण डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना आपण सांगायची आहे। मग खूप कर्ज झालेला आहे किंवा व्यवसाय आहे तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, कोणत्याही कारणासाठी लोन काढले असेल आणि ते कर्ज खूप वाढलेले असेल, जे काही आहे ते तुम्ही सांगायचं आहे। अगदी आर्थिक समस्या असो किंवा दुसरी कोणतीही समस्या असो ती आपण मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे। त्यानंतर ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे। पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यायचे आहे, तसेच तिथे एक दिवा देखील प्रज्वलित करावा। यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।